तोत्तोचान, एका स्वच्छंदी मुलीची गोड गोष्ट. वेण्या. त्या वेळेपर्यंत तोत्तोचानच्या 2 महत्त्वाकांक्षा होत्या. एक म्हणजे ॲथलेटिक्सच्या खेळाडूंसारखी पॅन्ट घालायची आणि दुसरी म्हणजे वेण्या घालायची. गाडीत दिसणाऱ्या वरच्या वर्गातल्या मुलींचे लांब लांब शेपटे पाहून तिनं ठरवलं होतं की आपणही अशाच वेण्या घालायच्या. तिच्या वर्गातल्या इतर मुलींचे केस छोटे होते आणि त्या नुसताच भांग पाडायच्या, पण तोत्तोचानचे केस थोडे लांब होते. ती 2 भाग करून रिबिनी बांधत असे. आईला तसंच आवडायचं आणि तोत्तोचानलाही अजून केस थोडे लांब व्हायला हवे होते, कारण तिला वेण्या घालायच्या होत्या. शेवटी एक दिवस तिनं हट्टानं आईकडून 2 वेण्या घालून घेतल्या. त्यांना रबर लावला आणि वर रिबिनीचं छोटंसं फूल. तिला कसं मोठं झाल्यासारखं वाटत होतं. तिनं आरशात पाहिलं तेव्हा तिला जाणवलं की इतर मुलींपेक्षा तिच्या वेण्या अगदीच बारीक दिसत होत्या आणि वेणीचे शेपटे वाटण्यापेक्षा शेपट्या वाटत होत्या. पण ती धावतच रॉकीकडे गेली आणि दोन्ही वेण्या त्याच्यासमोर तिनं अभिमानानं धरल्या. रॉकीनं डोळे मिचकावून तिच्याकडे बघितलं. ए, तुला पण वेण्या घालता आली असतं तर काही मज्जा आली असती नाही, ती म्हणाली. गाडीत चढल्यावर ती प्रयत्नपूर्वक डोकं स्थिर ठेवत होती, नाहीतर वेण्या सुटल्या असत्या ना. गाडीत कुणीतरी पाहिलं आणि म्हटलं, काय छान वेण्या घातल्या आहेत, तर किती मज्जा येईल असं तिला वाटत होतं, पण कोणीच तसं म्हटलं नाही. पण शाळेत मात्र तिच्या वर्गातल्या मिओ-चान, साक्को-चान आणि काईको आओकी म्हणाल्या, अय्या, काय मस्त शेपट्या आल्या आहेत. तिला खूपच आनंद झाला. मुलांना मात्र काही विशेष वाटलं नव्हतं. पण डबा खाण्याच्या सुट्टीनंतर अचानकच तिच्या वर्गातला ओई म्हणाला, अरेच्चा, तोत्तोचाननं आज काहीतरी केसांचं वेगळंच केलेलं दिसतंय. वा, मुलांच्याही लक्षात आलं. तोत्तोचान जास्तच खुश झाली. त्याला वेण्या म्हणतात, तिनं गर्वानं सांगितलं. ते ऐकून तो जवळ आला, म्हणाला, बघू बघू, अरे वा, जरा एक झोका घेऊन बघतो. आणि बघता बघता त्यानं तोत्तोचानच्या वेण्यांना लोंबकळायला सुरुवात केली. वा वा, अगदी आगगाडीतले धरायचे पट्टे असतात तसंच वाटतंय, तो म्हणाला. पण एवढ्यानंही संपलं नाही. ओई तोत्तोचानपेक्षा दुप्पट जाड होता. तिच्या वेण्यांना तो आगगाडीतले पट्टे म्हणाला याचं तिला खूप वाईट वाटत होतं. पण त्यानं चक्क रस्सी खेच खेळताना दोरी खेचतात तशा तिच्या वेण्या जोर लगा के हे हो म्हणत खेचायला सुरुवात केली तेव्हा मात्र ती रडायला लागली. तोत्तोचानच्या दृष्टीनं वेण्या म्हणजे मोठ्या मुलीचं प्रतीक होतं. तिला वाटलं होतं की वेण्यांमुळे सगळे तिच्याशी आदराने बोलतील. रडत रडतच ती मुख्याध्यापकांच्या खोलीकडे गेली. तिचा आवाज ऐकून ते बाहेर आले. खाली वाकून त्यांनी विचारलं, काय झालं? वेण्या नीट आहेत याची खात्री करून घेत ती म्हणाली, ओईनं माझ्या वेण्या ओढल्या आणि जोर लगा के हे हो असं म्हणाला. मुख्याध्यापकांनी तिच्या वेण्यांकडे बघितलं. चेहरा रडका दिसत असला तरी वेण्या मात्र हसत होत्या. ते खाली बसले. तिला जवळ बसवून घेतलं आणि दात पडलेले असूनही छानसं हसून म्हणाले, वेडे, रडतेस कशाला? तुझ्या वेण्या किती छान दिसत आहेत बघ तरी. तुम्हाला आवडल्या? त्यांच्याकडे बघत तिने विचारलं. फारच, ते म्हणाले. तोत्तोचानचं रडणं एकदम थांबलं. ती उठली. आता ओईने काहीही केलं तरी मी रडणार नाही, असं ती म्हणाली. मुख्याध्यापक पुन्हा एकदा हसले. तोत्तोचानच्याही चेहऱ्यावर हसू फुललं. आता तिचा चेहरा आणि वेण्या सारख्याच हसऱ्या दिसत होत्या. ती वर्गात परत आली. खेळता खेळता ती जवळजवळ सगळं विसरलीच होती. तेवढ्यात ओई आला. डोकं खाजवत मान खाली घालून म्हणाला, चुकलं माझं, मला मुख्याध्यापक रागावले. ते म्हणाले की मुलींशी चांगलं वागावं, त्यांची काळजी घ्यावी. तोत्तोचानला आश्चर्य वाटलं, कारण मुलींशी चांगलं वागावं असं आजवर तिच्या ऐकिवात नव्हतं. मुलांना नेहमीच मुलीपेक्षा जास्त महत्त्व दिलं जायचं. ज्यांच्या घरात मुलं आणि मुली असायच्या तिथं जेवतानासुद्धा मुलांना आधी वाढलं जायचं आणि मुली काही बोलल्या तर घरातली माणसं म्हणायची, लहान मुलींनी छान दिसावं, बोलू नये. आणि असं असताना मुख्याध्यापक म्हणत होते की मुलींशी चांगलं वागावं. हे काहीतरी विचित्रच होतं. मग तिला वाटलं, किती छान, आपल्याशी मुलं चांगली वागणार. ओईला तर धक्काच बसला, कारण मुलींशी चांगलं आणि आदरानं वागायला कोणीच सांगितलं नव्हतं. आणि मुख्य म्हणजे मुख्याध्यापकांकडून रागवून घेण्याची ती पहिली आणि शेवटची वेळ होती. तो दिवस ओई कधीच विसरला नाही.